नमस्कार. नमस्ते. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. दिलीप अंकुश थोरवे, मुक्काम पोस्ट अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. ओके. आता जे आपण बघतोय हे साधारण किती क्षेत्र आहे गव्हाचं? हे गव्हाचं 4 एकर क्षेत्र आहे. 4 एकर. तर मला सांगा, तुम्ही गहू कधी पेरलाय का विस्कटलाय? साधारणतः आता हे 60 दिवस झालं बघा गव्हाला. 60 दिवस. 60 दिवस झालं. विस्कटलाय का पेरलाय? हे विस्कटलाय, पेरला नाही. हा मैकोची मुकुटवान होता हा. आणि पेरल्यावर जरा पातळ होईल शंका वाटल्यामुळं मग इसकुटून टाकला होता. ओके. आणि त्याच्याबरोबर कृषी अमृतच्या 10 पिशव्या एकरी, RNPच्या 3-3 किलोच्या 4 पिशव्या आणि मायको चार्जर 1-250 ग्रॅमची. RNP चा बेस्ट डोस दिलाय. RNP चा. तर जे केमिकलचं गहू आहे आणि ही गहू ह्याच्यामध्ये काय बदल जाणवतो तुम्हाला? आता केमिकलचा गहू काळा जास्त दिसणार आणि फास्ट वाढणार, पण ही गहू वाढ थोडी स्लोली चालली. पण आज मी तिला 4-5 फुटाची उंची. आता मला सांगा बाबा, तुमची उंची आहे बघितली, तर तुमच्या कमरेला गहू आलाय. कमरेला आला म्हणजे 3.5 फुटाच्या आसपास गहू गेलाय. 4 फुटाच्या अंतर. 4 फूट गहू वाढलाय. 4 फूट गहू वाढलाय. ओके. तर ह्याला एक एसटी वैदिकच दिले, दुसरं काय दिलं नाही. आणि एक फवारणी आहे ह्याची फ्रूट चार्जर, क्रॉप चार्जर आणि इन्स्टंट चार्जरची. एवढी एकच फवारणी, परत काय फवारणी दिलेली नाही. मला सांगा, आता इथं बाबा तुम्हाला तांबुरा कुठं काय दिसतंय का? तांबुरा वगैरे काही सुद्धा नाही त्या डोसमुळं. हा, असं काही नाही. मला सांगा, आता तुमच्या आसपास पण गहू आहे? गहू आहेत. त्याला 4-5 बरे औषधं झाली. कुठं तांबुरा पड, कुठं पिवळा ठू, त्याच्यामुळे ते औषधं मारले गेले. तसं ह्याला ही कडपासूनच हिरवागार गहू आहे. कडपासून आता हे बघा, कडपासून हिरवागार. आणि कुठं जळलेलं तर एक ही सुद्धा नाही. जळलेलं नाही. जळण्याला मरण शक्ती कमी आहे त्याची, काय जळलेलं नाही. आणि हे जर ग्रेनरी जर बघितली एकदम जबरदस्त आहे. जबरदस्त. आता एवढा ऊन आहे तरी उन्हात कुठं आपल्याला असा कुचमलेला दिसतोय? कुचमलेला नाही दिसत. रान म्हणजे आमचं क्षारयुक्त पाण्याचं आहे आणि जमीन करलाट आहे. ही जमीन चांगली नाही, पाण्यामुळेच करलाट झाली. त्या जमिनीत 25-30 टनाच्या पुढे आम्हाला ऊस पण निघत नव्हता. बर. अशी परिस्थिती ह्या क्षेत्राची होती. आणि पाणी इतकं क्षारयुक्त आहे तर तुम्ही पाणी प्याला तर तासाभरात जुलाबन उलट्या चालू. अरे बापरे, इतकं बेकार. म्हणजे 3000च्या आसपास ह्याचा. म्हणजे निकस माती आणि निकस पाणी आहे. म्हणजे शुद्ध पाणी नाही. असून म्हणजे मातीही चांगली नव्हती आणि पाणी चांगलं नाही, तरी सुद्धा एसटी वैदिकच्या जीवावर हा ही गहू चांगला आलेला. तर मला सांगा, आता ह्याला जे आपण खत दिलंय, काय वाटतं खत टाकताना तुम्ही होता? खत टाकताना होतोच की. हा, केमिकलची खत टाकताना नाही, ही खत टाकताना काय बदल जाणवला? आता मला कसं वाटलं पहिल्यांदा, हे काय काळ्याचं काय मला वाटत नाही, खरं असं वाटायचं मला. हा, पण पुन्हा जसं जसं पाणी देईल तसं तसं ती जाणवायला लागलं. असं झालं बघा. ती म्हणजे तुम्हाला पहिलं असं वाटत नव्हतं, विश्वास वाटत नव्हता? विश्वास वाटतच नव्हता. पण आता काय वाटतंय? आता म्हणजे आता त्या खर्चाच्या ह्याच्यातनं गहू चांगलाच वाटतोय. आता चांगला वाटतोय. चांगला. पण दुसरी गोष्ट, विषमुक्त खाय भेटतंय. विषमुक्तच खायला. तर इतर जे शेतकरी आहेत त्यांना काय एक संदेश देऊ इच्छिता? बघा, जर तुमची जमीन चांगली करायची असेल तर आणि विषमुक्त अन्न खायचं असेल तर एसटी वैदिक शिवाय पर्याय नाही. भले खर्च थोडा जास्त येतोय जर पूर्ण क्षमतेने केलं तर. आता ह्याला तर मी निम्म्यानेच खर्च केलाय, काय पूर्ण केलेलाच नाही. अजून पूर्ण क्षमतेने केला असतं तर ह्याच्यापेक्षा बी अजून रिझल्ट चांगले भेटले. म्हणजे एकच डोस टाकलेला? एकच डोस. दुसरा डोस टाकायचा, पण मी नेमकं त्यावेळेस बाहेरगावी गेल्यामुळं टाकलाच नाही. तरी सुद्धा एका डोसवर एवढा जबरदस्त आलाय. दुसरा डोस टाकला असता तर ह्याच्यापेक्षा अजून चांगलं भेटलं. म्हणजे ह्याची वाढण शक्ती आता खुटलेली आहे. पण मग आपण जरा लोंबी थोडी मोठी झाली असती, एवढं. म्हणजे अजून वाढली असती जरा, पण त्या खर्चाच्या ह्याच्यातनं लोंबी चांगली आहे. आणि दुसरी गोष्ट, आता जर बघितलं तरी चांगल्या 20 कुड्या लोंबे, 20 कुड्या मोजल्या तर 20 कुड्या जास्तच भरते ते. डबल 20 कुडे, डबल बाजू, डबल 20 कुडे. तर
तर मला सांगा, आता जी एवढं जर आपण विचार केला तर केमिकलचं जर 4 फवार मारायची गरज पडली असती तर त्याचा पैसा किती खर्च किती वाढलाच असता. कमीत कमी एका फवाराला 1000 म्हणलं तर 4000 रुपये एकरी वाढला असता. 4000 वाढला वाढला असता. असता. तर आपला फवारणीचा खर्च किती आहे? 0. हा, राम सर नेहमी म्हणते की जर मातीला चांगलं पोषण दिलं तर आपल्याला रोगाव काम करायची गरज नाही. तर ते आपल्याला आज इथं आपल्याला चमत्कार बघायला मिळते इथं. तर इतर जे शेतकरी आहेत की त्यांची रान चोपण आहे किंवा त्यांच्या माती पाणी धरून राहते, क्षारयुक्त माती, अशा शेतकरी काय संदेश द्याल? त्यांनी पण SCT वैदिकचा वापर करावा आणि आपल्या जमिनी सुधारायचा प्रयत्न करावा. कारण हे एका दिवसात आतापर्यंत हे झालंय ते वाटोळ अनेक वर्षापासून केमिकल वापरल्यामुळे वाटोळ झालेलं आहे. ते काही एका दिवसात लगे कव्हर होणार नाही, पण हळूहळू डायव्हर्ट झालं तर 100% तुमची रानं परत आहे अशी पूर्वीच्या सारखी सेंद्रिय कर्ब असलेली रानं तयार होतील. वैदिक वापरायला चालू केल्यापासून मातीत काय बदल झाला? माती मऊ झाली. आता ह्यांना परवा दाखवलं होतं मऊ झालेली आहे माती. नाहीतर ह्या रानात आम्हाला चालता येत नव्हतं. एवढं दगडासारखं काताड पायाचं निघायचं. काय बोलताय? हो. आणि आता मऊ झार लागते. मऊ झार लागते. म्हणजे जर आपली माती जर आपल्याला मऊ करायची असेल तयार पीठ होतंय त्याचं. बघा, आता जरी आपण इथं बघितलं तर बघा एकदम असं मऊ मुलायम माती मऊ मुलायम लोण्यासारखी माती दिसते. आणि फुटवं जर बघितलं तर एकदम जबरदस्त फुटवायचं. फुटवा बी आहे जबरदस्त. ते काय इसकटल्यामुळे फुटवा हाही त्याच्या ह्यानी चांगला आलाय. जरा पाताळ असताना तर लय चुड केली असते अजून, आणि लुंबीला बी ही झाला असता. ओके. आता हा विषमुक्त गहू आहे तुम्ही तयार केलेला, विषमुक्त आणि पौष्टिक SCT वैदिक वर 100% तयार केलेला. ह्याला कुठल्याही केमिकलचा एक फवारणा नाही ना, खालून कुठलंही बेसळ नाही, अजिबात नाही. तर तुमच्याकडे SCT वैदिकच्या गव्हासाठी सुद्धा बुकिंग झालेलं आहे? ऑलरेडी आलेलं आहे. आतापर्यंत 4-5 लोकांचं बुकिंग आलेलं आहे. ऑलरेडी प्री बुकिंगच चालू झालंय म्हणायचं, आणि आता बुकिंग घ्यायला चालू केलेलं आहे. ओके. तर काय म्हणजे त्या लोकांनी गेल्या वर्षी पण तुम्ही गहू त्यांना दिला होता, त्यामुळे त्या टेस्टवर बुकिंग तुमच्याकडे चालू झालेलं आहे. ओके.